पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रेणुका अगं तू बाजूला अगं पण अरे मला बरं झालं बस चांगलाच हो चांगलाच बसलाय वाटतं त्याला व्यवस्थित। अगं रेणुका लग्नाआधी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला असं मारणं योग्य नसतं। तो बघ ना कसा त्रास देतोय मला। एकतर तो चिडवतोय तुम्हा सगळ्यांसमोर आणि वरून मला कोणाची चिडवायची हिंमत नाही असं म्हणून परत चिडवतोय। एवढं सगळं असताना तू त्याच्या बाजूने गेला? मी अगं मी कुठे त्याच्या बाजूला, मी तर तुमच्या दोघांच्या मध्ये उभा आहे ना। असू दे हा तर कुठे होतो मी? हा वेदच्या घरच्यांचा कधीही फोन येऊ शकतो आणि उद्याही बैठक होऊ शकते। तो रेणुका माझ्या बाळा अगं तुला साड्या चूज करायला पाहिजेत की नाही हा, आणि त्यानंतर आपले दागिने पण घ्यायचेत। मी काही चॉईस वगैरे करणार नाही। आणि बाय द वे हा प्लॅन कोणी केलाय? अगं हे मुक्ता आणि दादा यांनी एकत्र प्लॅन केलंय। जो तो एकत्र म्हणत सुटलाय, नेमकं एकत्र येऊन असं काय दिव्य केलंय ना तेच कळत नाहीये मला। हा एखाद्या वेळेस भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊन चीनशी लढले ते समजू शकते, पण दादा आणि मुक्ता एकत्र आले हे समजण्याच्याच पलीकडे। अगं भारत पाकिस्तानचं माहित नाही, पण आपल्या घरातल्या लोकांच्या आनंदासाठी ते दोघे एकत्र आले असं म्हणता येईल। वा वा हे पटलंय मला। हा अगं रेणुका तुझा लग्न सोहळा आनंदानं साजरा करण्यासाठीच तर हे सगळं करतायत ना। आणि यार तूच जर असं म्हणायला लागलीस तर कसं होणार? ठीक आहे करा माझा लग्न सोहळा आनंदाने। हा मी चालले। ताई 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 थांब। नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवड तिला चंद्राची चंद्राची ग, नवराई माझी लाडाची। नको सगळं इरिटेट नका करू मला। काय झालं? अगं काही नाही। बरं तू कुठे होतीस? मी जरा कामात होते। वेद भाऊ तुमचं घरच्यांशी बोलणं झालं? कधी येत आहेत ते? हा बोलणं झालंय माझं, ते कधी यायचंय ठरवून फोनवर कळवतील। अगं रेणुका बघ लग्नाचा दिवस जवळ येतोय, हा पटकन तुझी साडी चॉईस कर ना। वय लवकरात लवकर साड्या निवडायला घ्या। ए तू नको मला सांगू सा। आणि वेद तुला हिच्या ऑर्डर्स ऐकायच्या आहेत का? चल जाऊयात आपण। अगं वेद रेणुका आमचं काहीतरी काम आहे, आम्ही जातो। हा जया चल तुला काहीतरी सांगते मी। काही सिरियस आहे का? दादा आज पप्प्या भाऊंच्या घरी गेले होते त्यांना धमकवण्यासाठी। व्हॉट? दादा पण ना, दादा अनबिलिव्हेबल आहे। पण त्यांचं काही चुकत नाहीये, आपण चुकलोय। अशा लपून छपून गोष्टी केल्या की असं घडणारच, आणि अशाने नात्यावर किती परिणाम होतोय हे माहित असून सुद्धा पण आपण या गोष्टी करतोय। काही झालं तरी त्यांचा विश्वास नाही तुटून द्यायला पाहिजे। बर मग आता तू पुढे काय करायचं ठरवलंयस? मुक्ता शिंदे म्हणून स्पर्धेत भाग घेणं हे बरोबर आहे का? अगं बरोबर, मुक्ता हे तुझ्यासाठी गरजेचं आहे। हे बघ दादांचा विरोध हा आज उद्याचा असेल, अगं पण तुझ्यासाठी हा तुझ्या आयुष्यभराचा प्रश्न आहे ना। हे बघ मुक्ता, म्हणजे दादांना ह्या घरात वाजवणं नकोय, त्यांना आपण कुणाची मदत घ्यायला नकोय। आय कॅन टोटली अंडरस्टँड दिस मुक्ता। अगं पण मुक्ता म्हणून स्पर्धेतून माघार घ्यायची? हे बघ मुक्ता हे माझ्या बुद्धीला पटत नाहीये। आपण एक काम करू, आपण भाऊ काका आणि पप्या यांना यात आणूया नको। प्रॅक्टिस साठी आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधू। मला पण स्पर्धेतून माघार नाही घ्यायची, पण
राहून राहून सारखा असा विचार येतोय की आपली आवड जपण्यासाठी आपण स्वार्थी तर नाही बनत आहे. अगं मुक्ता, स्वतःची आवड जपणे याला स्वार्थीपणा म्हणत नाहीत. हे बघ मुक्ता, संबळ नाही तर तुझं अस्तित्व पण नाही. आणि तुला तुझं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणाची मर्जी राखण्याची गरज नाहीये मुक्ता. हे बघ, मला सांग, तू आणि दादा एकत्र कशासाठी आलात? या घराच्या भल्यासाठीच ना. अगं पण मुक्ता, या घराच्या भल्याच्या विचारात तुझ्या भल्याचा विचार कुठे? अगं त्यांनी तुझा विचार करायला नको का? अहो, करतील ते मावा विचार. आणि तुम्ही पण बरोबर म्हणताय. आज जसं ते हे घर सगळे एकत्र यावं असं त्यांना वाटतंय ना, तसं उद्या ते माई साथ द्यायला पण तयार होतील. तुम्ही बघा, एक दिवस असा येईल जसं तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात तसं ते सुद्धा उभं राहतील. एक दिवस असा येईन की या घरात ते मला संबळ वाजवायला सांगतील, तोंड भरून कौतुक पण करतील. मला बदल होताना जाणवतंय. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे, मग सगळं बदललेलं असेल. या माणसांची मनं पण आणि विचार पण. अरे तुम्ही इथं असं इतक्या आरामात नाश्ता करत बसलेत? लग्नाच्या तयारीचं कसं व्हायचं? अहो, तयारी कसली? अजून लग्नाची बोलणी झाली नाही, तारीख ठरली नाहीये आणि तुम्ही आपलाच घोडा घेऊन एकटेच धावत सुटलात ते. अहो, जरा सुखाने खाऊ द्या हो मला. आजपर्यंत तू कधी दुःखात खाल्लंस का? आणि काय ग पोरींनो, लग्नाला अजून वेळ आहे म्हणून काय नुसतंच खायचंच बसायचं का? बाकीची काही कामं आहेत की नाहीत? बघा, कामाबद्दल कोण बोलतंय ते? अहो, तुम्हा पुरुषांना सकाळी उठलं ना की लगेच खायला लागतं. नुसतं ऑर्डर सोडली की सगळं हजर समोर. पण आम्हा बायकांचं असं नसतं. आधी स्वयंपाक बनवा, नंतर तो तुम्हाला वाढा आणि नंतर वेळ मिळाला ना की मग आम्हाला जेवायला मिळतं. आई, हे बरोबर आहे हा तुझं. स्वयंपाक करायचं जाऊ द्या हो, पण कधी वाढायला तरी मदत केली का हो तुम्ही? गंमत करायला मी जरा चुकीचाच तो हा निवडलाय, विषय निवडलाय नाही का? अरे खर तर काही मदत हवी आहे का हेच विचारायला मी आलो होतो. कारण मदत करायला मी नेहमीच पुढे असतो ना. आणि पोरींनो, मी जे बोलतो ते करतो. नुसतंच एवढे वेफर्स घेऊन खात बसत त्याच्या डाएटवर चर्चा करत नाही. हे बघा, माझ्या खाण्यावर डोळा ठेवायचा नाही, सांगून ठेवतो तुम्हाला मी. हे बघ, माझा एक डोळा तुझ्या खाण्यावर असतो आणि दुसरा डोळा तुझ्या आरामावर असतो. म्हणजे बघ, माझे दोन्ही डोळे सुद्धा किती कामात बिझी असतात. मम्मा, ये ना तू, ये. या वाढ, आईला जरा नाश्ता दे. नाही बस. अरे सारंग, बरं झालं तू आलास. ही तुझी काकी काय म्हणते बघ. ती म्हणते घरातले सगळे कामं बायकाच करतात, पुरुष काही कामच करत नाही. काय सांगता? म्हणजे कसं आहे की बायका फक्त काम करताना दिसतात पण प्रत्यक्षात करत काहीच नसतात. हो, नाही मग आम्ही काहीच काम करत नाही तर मग घर स्वच्छ कसं असतं? इस्त्री केलेले धुतलेले कापड कपाटात तयार कसे असते? पण इस्त्री तर तो आपला इस्त्रीवाला करून आणून देतो ना. अहो, पण मग धुतं कोण? बाबा, हे काय विचार झालं? मशीन धुतं.
आणि चुकलेले कापड परत कोण काढतं? सारंग. मी काय तू नाही काढत? हे यांनी काढले तर जागीच त्यांची आरती करावी लागल. कापड सुकायला कुठे टाकतात हे तरी माहित आहे का विचारा. ही सगळी कामं आम्ही बायकाच करतो. सणसूद असो किंवा कोणतं लगीन कार्य, आम्ही बायकाच एवढी कामं करतो. लगीन कार्यात तर पुरुष मंडळी फक्त हसण्यात आणि गप्पा मारण्यात रमलेले असतात. वरून त्यांना चहा कॉफी पाणी जे मागतील ना ते खायला नेऊन द्यावं लागतं. मग काय, हे सगळं आम्ही बायकाच तर करतो. सगळ्यांची पाहुण्या मंडळांची सेवा पण आम्हीच करतो. अरे काय ऐकतोय मी हे सारंग? तू एवढं काम करत असूनही तुझी बायको तू काहीच काम करत नाही असं कसं म्हणते? याला काय अर्थ आहे का राव? म्हणजे आणि तू एवढं ऐकून कसं घेतोस? अहो पण मी त्यांच्याबद्दल नाही, अख्ख्या पुरुष जातीबद्दल बोलतीये. हा मग ठीक आहे. हे पुरुष जातीबद्दल बोलतायत भाऊ काका. आपण दोघं तर म्हणजे महापुरुष आहोत. राईट. आम्ही महापुरुष? अहो आधी पुरुष बनून दाखवा. नाही म्हणजे घरातली काही किरकोळ कामं तरी करून दाखवा आणि मग म्हणा मी महापुरुष. किरकोळ? अरे सोड. अगं मी केलेल्या कामाची लिस्ट तुझ्यासमोर ठेवली ना, तसे ती बघून डोळे गरा 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 फिरतील तुझे. हा. कसला एवढा चाललाय चर्चा घन? बघा ना वहिनी मला कसं बोलतायत ते. म्हणतात बायकांपेक्षा पुरुषच जास्त कामं करतात, बायका काहीच करत नाहीत आणि सारखे मला चिडवतायत. हो असं म्हणाल तुला? हो बरं आहे ना माधवी, सगळी कामं त्यांनाच करू दे. स्वयंपाक पाणी बाकीचं आवरणं आपण शांतपणे बसून राहूया. काय भाऊजी चालेल ना? नाही अगं वैजंती, यांचं काय ऐकतीस? अगं ते स्वयंपाकाचं जाऊ द्या. ह्या ना 40 चपात्याचं पीठ मळायला सांगूया, म्हणजे एकेका हातात 40-40 गोळे येतात. बोला आता. बाई आता का बोला ना, दात खिळी बसली का? काका तर या बायकांसमोर आपला टिकाव लागणार नाही. सो आता हार मानण्यातच आपली भलाई आहे. एवढ्यात हाताला टाकू नको. तर त्याचं असं आहे की माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तिचं जे मत असेल त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. अरे रे माझा बिचारा नवरा एकटा पडला रे. सारंग झालं आता तुझं लग्न झालं व्यवस्थित सगळं. आता जरा हे प्रेम प्रकरण तुझं कमी कर आणि कधीतरी काकाच्या साथीला ये रे. अहो काय नाही भाऊ काका, ती पोटाची बातारी ना म्हणून नवरा लगेच माया बाजूनी आलाय. नाही 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 असं काही नाही. असं नाहीये मोठी आई, तुम्ही म्हणताय तसंच करू. सगळा स्वयंपाक या दोघांवर टाकून आपण मस्तपैकी आराम करूया. करेक्ट, आपण असंच करूया. अगदी माझी आणि माझ्या नवऱ्याची वाट लावून मजा करताय ही मुक्ता. हिच्यामुळे माझा नवरा 4 चौघात येऊ शकत नाही आणि ही इथे. पंच एवढा गप्प का तुम्ही? बोला ना काहीतरी, सगळे गप्पा मारतात. बोलणारच होते. नाही बरं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इतकं आनंदी आणि असं हसताना खिदळताना बघून छान वाटतंय. पण कसं आहे ना की माझा नवरा सॉरी माझा गुन्हेगार नवरा, त्याची विचारपूस करायला तुम्हाला एकालाही फुरसत मिळत नाही ना. म्हणजे कोणीच त्याची विचारपूस करायला गेला नाही ना. त्यांनी काही खाल्लं का, त्याला चहा हवाय का? कौतुक वाटतंय मला तुम्हा सगळ्यांचं, खूप कौतुक वाटतंय. दादानी सांगितल्यावर त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. तुमच्यापैकी एकालाही त्याची विचारपूस करावी सुद्धा वाटलं नाही ना. साधा नाश्ता सुद्धा माझ्या जयाने नेऊन दिला का? कुणालाच वाटलं नाही का त्यांना विचारावं असं?
आमचं जरा दुर्लक्ष झालं. मी पाहते. नाही नाही, नको नको, बस. तुझ्याकडनं माझी काहीच अपेक्षा नाहीये ग. मी यांच्याबद्दल बोलतेय. ही माझी माणसं आहेत ना, माझी माहेरची माणसं. ह्यांना कोणालाच वाटलं नाही ना. नाही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी खंबीर आहे. माझ्या गुन्हेगार नवऱ्याची काळजी घ्यायला मी खंबीर आहे. अंबिका, तुझा नवरा जणू मोठं समाजकार्य करून खोलीत बसलाय आणि आम्ही समध्यानी त्याची जाऊन विचारपूस करावी. बाबा काय खाल्लंच काय, तुला काय पाहिजे का, असं वाटतं तरी कसं तुला? नाही 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 नाही, समाजकार्य केलंच नाहीये ना. माझ्या नवऱ्याने मोठा गुन्हा केलाय. त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. त्या बाळा जा, बाबांना विचारून ये काही चहा नाश्ता वगैरे हवाय का. हो मम्मा. अंबिका, अगं आम्ही सगळेजण तुझ्या भावना समजू शकतो, पण काय घटना तशी ताजी आहे. तूच थोडा वेळ घ्यायला हवा ना. पण भाऊ, वाईट वाटतं ना, राग येतोय मला. कसाही हसला तरी माझा नवरा आहे ना. अगं सोपं आहे. राग आला आणि तो व्यक्त करायचा असेल तर न चिडता बोलायचं. आम्ही दोघं नवरा बायको बघ बरं, कसं एकमेकांशी छान हसत हसत न चिडता भांडतो की नाही. म्हणजे काय होतं, काय रागही व्यक्त होतो आणि कोणाला दुखवण्याचा प्रश्नही येत नाही. आता आत्ताच बघ, मी माधवीला न दुखावता माझी बाजू मांडली की नाही. आणि माझं काय ग, तसाही मी कधी असा सहजासहजी दुखावला जातच नाही. पण मी दुखावली गेले आणि मला दाखवता येत नाहीये. हा माधवी, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी. आता आपण सत्याग्रहच करूया. हा, वय वय करायलाच पाहिजे. गांधीजींसारखं आपण पण काम अजिबात करायचं नाही. ए यार, असं नाही, असं कुठे आई, असं नको ना. काय नाही, आमचं आता ठरलंय, सत्याग्रह सुरू म्हणजे सुरू. काय चाललंय? कसला एवढा गोंधळ झाला? काय झालं काय? नाही दादा, माधवी म्हणते घरातले आपण सगळे पुरुष काहीच काम करत नाही. आपण म्हणजे मी आणि सारंग, आम्ही काहीच काम करत नाही. आणि आमचं म्हणणं असं आहे की घरातल्या बायका काही काम करत नाही. बायका म्हणजे दादा, ते फक्त माझ्याबद्दल बोलत होते. अरे हसा. अहो काय तुम्ही, म्हणजे हे बरं आहे हा तुमचं. एवढं सगळं आम्ही करायचं आणि पुन्हा आम्हीच ऐकायचं. नाही तसं नाही, तेच म्हणतो मी. खरं तर ऐकून घेणं हे पुरुषांचं काम आहे. हो हो, म्हणजे बघा ना दादा, आम्ही सगळ्यांनी एवढं काम करायचं आणि यांचं ऐकून पण घ्यायचं, म्हणजे दिस इज अनबिलिव्हेबल. मी म्हणते ना मोठी आई, आपण काम बंदच करू. तसंच करूया, आपण सत्याग्रहच करूया. अरे एक मिनिट तुम्ही दोघं गप्प बसा. हे बघा, आपल्यातला हा वाद काय असा सहजासहजी मिटणार नाही. आता दादाच काय असेल तो निर्णय देईल. दादा, तुझा काय निर्णय तो ऐकू आम्हाला. निकाल देईन, पण राग मानायचा नाही. नाही नाही, तुमचा निकाल काय आहे ना त्याच्यावर आम्ही ठरवू. वाईट वाटून घ्यायचं का नाही घ्यायचं. ऐका, घरातल्या सगळ्या बायका या फक्त नट्टापट्टा करतात आणि मिरवतात, आणि सगळी कामं घरातले पुरुष करतात. बरोबर.
हे बघ ह्यांचं काहीतरी जपलं. काही सांगताय तुम्ही. हो असं आहे. मग एक काम करा, तुम्ही सगळी कामं करा, आम्ही बसतो नुसत्या गप्प. ठीक आहे ठीक आहे, आम्ही पण स्वीकारलं तुमचं ते हे चॅलेंज. हा चॅलेंज. नक्की बघा, नंतर नाही माघार घ्यायची. आमचं आजपासून ठरलं, दादा सांगेल ते करायचं. तो आता यापुढे आमचा ते हे लीडर. लीडर. हे तुमचे लीडर म्हणजे हे खुर्चीत बसणार आणि सगळ्यांना ऑर्डर सोडणार. वैजंती, माझं बोलून